नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेदासा संस्कृत भवनामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। संस्कृत संख्या या पाठाचा अंतिम भाग आज आपण शिकणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्ही जसं बोर्डवर पाहताय 91 ते 100 या संख्यांचा अभ्यास आपण करणार आहोत। 91 ला एकनवती असं तुम्हाला म्हणायचं आहे, तर 92 ला म्हणजे 92 ला द्वानवती असं उच्चारण तुम्ही करणार आहात। 93 ला म्हणजे 93 ला त्रिनवती, तर 94 ला चतुर्नवती असा उच्चार तुम्हाला करायचा आहे। चतुर्नवती उच्चारण। त्याच्यानंतर 95 ला पंचनवती, काय करायचं उच्चार? पंचनवती। 96 ला म्हणजे 96 ला थोडासा तिथे संधीमुळे बदल होतो, लक्षात घ्या। षण्णवती बदल काय होतो? षण्णवती। ड किंवा ट होत नाही, हे आपण लक्षात घ्यायचं। षण्णवती। 97 ला सप्तनवती, तसंच 98 ला तुम्ही पाहताय अष्टनवती। 99 ला 99 ला नवनवती, हे फार सोपं आहे, नवनवती। तर 100 ला काय म्हणायचंय? शतम। काय म्हणायचं आहे? शतम। या पुढच्याही दीर्घ संख्या आपल्याला शिकायच्या आहेत, पण 10वी पर्यंत स्टेट लेवल असो की सीबीएसई पॅटर्नचे अभ्यास असो, त्याच्यामध्ये 1 ते 100 संख्येला विशेष महत्व आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण याची टेस्ट पाहणार आहोत। 1 ते 100 संख्यांची ही टेस्ट तुम्ही सोडवणार आहात आणि पाठवणार आहात। 1 पासून 100 पर्यंतच्या संख्या आज आपण पूर्ण केल्या। संस्कृत शिकण्यासाठी सोप्या पद्धतीने वेदासा संस्कृत भवनम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या, कॉल करू शकता, संपर्क करू शकता, क्लासेस जॉईन करू शकता, पेड क्लासेस आहेत आपले। नंबर आहे 9975 18 52 94। प्रत्येकदा नंबर सांगतो, 9975 18 52 94। चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या ओळखीच्या व्यक्तींपर्यंत या चॅनलची लिंक नक्की शेअर करा। धन्यवाद।